खामगाव संभाजीराजे प्रभाग सुधार विकास समिती प्रभाग क्रमांक 14 बाळापूर फैल व हनुमान मंदिर परिसरातील नागरिकांच्या वतीने 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये नमूद केले आहे की बाळापूर फैल भागात पाणी पुरवठा बंद असल्याबाबत 12 नोव्हेंबर व 9 डिसेंबर 2024 रोजी निवेदन देण्यात आले होते, परंतु 2 महिने झाले तरी अद्यापपर्यंत पाणी समस्या सोडविण्यात आली नाही। त्यामुळे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला होता। त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी देवकाते, पाणी पुरवठा इंजिनियर पाटील, पाणी पुरवठा सुपरवायझर सूरजसिंह ठाकूर यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करून येत्या 3 दिवसात समस्येचे निराकरण करण्यात येईल असे लेखी पत्र दिले। त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले। मात्र 3 दिवसात समस्यांचे निराकरण झाले नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला होता। या निवेदनावर समितीचे अध्यक्ष पुंडलिक तायडे, उपाध्यक्ष रमेश पारे, रवींद्र जाधव, अमोल बुट्टे, आकाश माटकर, कविता कडवकर, सरोज जयस्वाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। त्यामुळे शुक्रवार रोजी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे। उपमुख्याधिकारी नगर परिषद खामगाव, पाणी पुरवठा विभागाचे प्रशासन अधिकारी पाटील साहेब, खामगाव नगरपालिकेचे सुपरवायझर, त्यांच्याकडे पाण्याचं खास डिपार्टमेंट आहे, ते चांगल्या प्रकारे सांभाळत आहे। असे ते आपले वसुराजी भाऊ आपू यांच्या उपस्थितीत आमचे सर्व संभाजीराजे प्रभाग सुधार समिती पदाधिकारी कार्यकर्तागण आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी नगरपालिका समोर करावे लागले। पाण्यासाठी, नळाच्या पाण्यासाठी आम्ही नागरिक पाण्यापासून वंचित आहे। 2 महिन्यापासून आज आमच्या समस्येचं निवारण या ठिकाणी उपमुख्याधिकारी साहेब, प्रशासक साहेब, पाणी पुरवठा सुपरवायझर साहेब यांच्या वतीने हे उपोषण या ठिकाणी त्यांनी थांबवलेलं आहे आणि आम्हाला पत्र दिलेलं आहे। तसं त्या पत्राद्वारे त्यांनी आमचं 2-3 दिवसात काम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, लेखी दिलेलं आहे। तरी आज आम्ही संभाजीराजे प्रभाग सुधार समितीच्या वतीने त्यांच्या या मागणीला आमच्या पाठपुरावा केला। आम्ही त्या मागणीला आमचं मान्य केलं व काम सुरू करणार असं त्यांनी लेखी आश्वासन दिलं। तरी आम्ही आज आमचं उपोषण मागे घेत आहे। त्याबद्दल इथं उपस्थित सर्व मंडळींनी आपला या आंदोलनाला भरपूर पाठिंबा दिलेला आहे। त्या पाठिंब्यानुसार आपण आज या ठिकाणी विजयी झालो असं म्हटलं तरी चालेल। सर, 3 दिवसात आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण काय तीव्र आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करू। कुठे या ठिकाणीच की जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालय नगरपालिका उपविभागीय नगराध्यक्ष आपलं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी टप्पे बजाव आमरण असे जे टप्प्याटप्प्याने आंदोलन करता येईल त्या टप्प्याटप्प्याने आपण आंदोलनाचा मार्ग पत्करू व ते नगरपालिका कुंभकर्णाची झोप घेत आहे असं निदर्शनास आल्यास त्यावेळेस आपण आंदोलनाची दिशा ठरवू। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।